या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। बेशिस्तपणा खपवून घेणार नाही असं म्हणणाऱ्या अजितदादांकडूनच पोलीस अधिकाऱ्याला दम। नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार राहत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। अवैध मुरुम उत्खनन कारवाई प्रकरणी अजित पवार महिला पोलीस अधिकाऱ्यावर संतापले, तर इतकी दादागिरी का? धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? अजितदादांनी माफी मागावी, दमानी आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस अधिकाऱ्यांशी असं कधीच बोलत नाही, संस्कार आणि अहंकारामुळे अजितदादा असं बोलले। प्रकाश महाजन यांच्याकडून अजित पवारांच्या संस्काराचा उल्लेख। सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल। सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन लावल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्याची तक्रार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीतून महापालिकेवर मराठी माणसाचाच भगवा फडकणार, मराठीच महापौर होणार, संजय राऊतांचं वक्तव्य। देवरायांची हक्कलपट्टी केली पाहिजे होती, तथाकथित भला माणूस शहाना घाबरतो का? मिलिंद देवरांच्या पत्रावरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। ओबीसी हा भाजपचा DNA असं भाजपचे नेते म्हणतात, मग ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा की नाही हे भाजपनेच ठरवावं, मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट। येवलावाल्याचा बोलण्याचा रोख वेगळा, मंत्रिपद देऊन भुजबळांना बळीचा बकरा बनवलं, हा GR आहे, त्यामुळे कोर्टात गेलो तरी काही होत नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। राज्यात ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजानेही पुढाकार घेतलेला, प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करावं, भुजबळांच्या नाराजीवरील प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटलांचं भाष्य। GRमुळे मराठवाड्याला फायदा होणार, मराठवाड्याला काही मिळू नये अशी काही लोकांची भावना, आम्ही कुणाच्या ताटातलं घेतलं नाही, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा, खासदार संजय राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही बारामतीत लक्ष्मण हाकेंचा मोर्चा, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला GRचा अर्थ समजावून सांगावा, मराठ्यांना टप्प्याटप्प्यानं ओबीसीत घुसवणार का? लक्ष्मण हाकेंचा सवाल। नवीन GRमुळे ओबीसी समाजाचं कोणतंही नुकसान होणार नाही, लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। सातारा गॅझेट संदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची मंगळवारी बैठक, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची जरांगेंना माहिती। GRमध्ये 1921 आणि 1931च्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख, 1881 आणि 1901च्या हैदराबाद गॅझेटचाही उल्लेख करण्यात यावा, जरांगेंची विखेंकडे मागणी। तर GRमध्ये दुरुस्ती करता येईल, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या दर्यापूरमधील वडनेर गंगाई येथे बाग रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य, जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांकडून शेतमालाची वाहतूक, रस्त्याचं काम झालं नाही तर तीव्र आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई, एका वर्षात 27 लाख ई-चलनाद्वारे 470 कोटींचा दंड ठोठावला, 470 कोटींपैकी 51 कोटी रुपये वसूल। जळगावमधील गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलं, गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू, 175 गावांचा सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, हथिनीकुंड धरणातून नदीत विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नागपुरात नैसर्गिक तलावात बाप्पाच्या विसर्जनावर बंदी, नागपुरात विसर्जनासाठी 419 कृत्रिम तलाव, महानगरपालिकेकडून फिरत्या विसर्जन वाहनांची सोय। नेपाळमध्ये ट्विटर आणि मेटावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय, मेटा आणि ट्विटरसह 26 सोशल मीडिया वेबसाईट बंद करण्याचे नेपाळ सरकारचे आदेश। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।